नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत अलकनंदा विश्वंभरचे कान भरत असते. शुभू आणि श्रावणी किती वाईट आहे, तुला मारण्यासाठी, तू निवडणुकीमध्ये जिंकू नये यासाठी प्रयत्न करतात आणि सगळं सगळं त्यांनी तू हरावा किंवा तू वेडा व्हावा यासाठी केले. शुभू आणि श्रावणी तुझ्या या अवस्थेला, या परिस्थितीला जबाबदार आहे. आता अलकनंदा तर सांगतच असते, स्वीटी सुद्धा गप्प बसत नाही. स्वीटी सुद्धा मीठ मिरची लावून लावून सांगत असते विश्वंभरला की शुभू आणि श्रावणी किती वाईट आहे. रुद्रला फोन करते, रुद्र तुला सांगेन, त्या डॉक्टरला बोलवते, डॉक्टर तुला सांगेन. माझ्यावर विश्वास नाही ना, मग थांब थांब विश्वंभर, मी रुद्रला फोन लावतेच. नाही नंदा अक्का, फोन बिन लावायची गरज नाहीये. श्रावणी माझ्याशी असं वागू शकते, माझा विश्वास बसत नाहीये. कोणी कितीही सांगा तरी सुद्धा श्रावणी असं वागू शकते हे मी विचारच करू शकत नाहीये. ती माझा असा विश्वासघात करेन अजूनही वाटत नाही. स्वीटी म्हणते का नाही करणार विश्वासघात, ती करूच शकते. ती म्हणते राग नका येऊ देऊ, पण कसं आहे ना, तुम्ही दोघांना धक्के मारून घराच्या बाहेर हक्कलवलं ना, त्याचाच बदला घेताय दोघं. सांगू का, बदला तर घ्यायचाच आहे, पण तुमची काळजी फिळजी काहीच नाही. अगदी नाटकं असतील ते काळजी बिळजी दाखवताय. कसं आहे ना, त्यांना जर काळजी असते, थोडं जरी वाईट वाटत असतं तर पार्ट्या करत फिरले नसते ना. मोठ्याच्या मोठ्या चांगल्या हॉटेलमध्ये पार्टी करत होते, डिनरला गेले होते, डिनरला एन्जॉय करत होते, पार्ट्या करत होते, मस्तपैकी त्यांचं डिनर काय 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 चाललं होतं. बापरे. आता अलकनंदाला फार छान वाटत असतं की स्वीटी अशी कळ लावतीये म्हणून. अपर्णाला आणि पृथ्वीला फार राग येत असतो स्वीटीचा की का सांगतीये श्रावणीच्या आणि शुभूच्या विरोधात हे सगळं, जेणेकरून विश्वंभर अजून चेवताळेल आणि अजून रागराग करायला लागेल. डिनरला गेले चांगल्या मोठ्या हॉटेलमध्ये, आणि दोघंच नाही बरं, ती सानिका सुद्धा होती. काय भारी जेवण जेवत होते, काय भारी हॉटेलला गेले होते, काय सांगू साहेब. डिनरला होय, तुमची जर काळजी असते ना साहेब, असं पार्टी बिर्टे करत फिरले नसते. तुमची काळजी नाही म्हणून डिनर पार्ट्या काय 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 चाललंय त्यांचं, काय सांगू तुम्हाला साहेब. साहेबांचं टाळकं सरकलेलं असतं की मला इथे मरणाच्या दारात ढकलवून स्वतः पार्टी बिर्टे करते श्रावणी, आणि मुळात श्रावणीकडून मला ही अपेक्षाच नव्हती, तरी सुद्धा श्रावणी ही इतकं घाणेरडं वागतीये. साहेबांना ते अजिबात आवडलेलं नसतं. हे मागचा पुढचा काहीच विचार करत नाही. पृथ्वी गाडी काढ. पृथ्वी म्हणतो काय भैया साहेब, तू गाडी काढ, सांगितलं ना तेवढंच ऐकायचं. मी काय गाडी काढायला तयार नसतो. तेव्हा साहेब परत म्हणता, सांगितलेलं कळत नाही की ऐकायला येत नाही, गाडी काढ म्हणजे गाडी काढ. भैया साहेब, बिचारा पृथ्वी आता मनात नसताना सुद्धा गाडी काढायला गेलेला असतो बाहेर. साहेब एका मिनिटात एवढ्या रात्रीचे तिच्याकडे जाणार असतात, म्हणजे आपल्या श्रावणीकडे. श्रावणीला जाब विचारण्यासाठी साहेब आता जाणार असतात. अलकनंदा स्वीटी असे काय हसत असतात. वा 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 वा, यांनी जो प्लॅन केलाय, यांनी जो डाव टाकलाय, अगदी परफेक्ट असा डाव टाकलेला असतो. आता श्रावणीचा आणि शुभूची जिरणार आणि आता खरा तमाशा होणार म्हणून खूप आनंदी असतात. शुभू आणि श्रावणी अण्णांचा बर्थडे असतो, त्यासाठी प्लॅनिंग करत असतात. श्रावणी म्हणते अण्णांचा बर्थडे. शुभू हळू बोल ग, त्यांना कळायचं नाहीये, सरप्राईज द्यायचंय. सॉरी आपण सरप्राईज देऊ आणि छान असा बर्थडे प्लॅन करूया, काहीतरी भारी गिफ्ट देऊया आणि सरप्राईज देऊ. केक बिक मस्त टकाटक. गिफ्ट द्यायचंय पण काय द्यायचं कळत नाहीये ग श्रावणी. तर श्रावणीने शुभूच्या काळात काहीतरी सांगितलेलं असतं की आपण असं असं करूया. शुभू म्हणतो भारी आयडिया, एक नंबर आयडिया. तर छान असं प्लॅनिंग चाललेलं असतं, एन्जॉय करायचं असतो, त्यांना बर्थडे साजरा करायचा असतो. तेवढ्यात काय शुभू आणि श्रावणीला साहेब आणि पृथ्वी रागारागाने तावातावाने येताना दिसतात. शुभू आणि श्रावणी आता आतमध्ये चाललेले असतात. तेवढ्यात काय त्यांना पृथ्वी आणि साहेब दोघंही येताना दिसतात. शुभू आणि श्रावणी आता बाहेरच थांबून घेतात. त्यांचा बॉडीगार्ड सुद्धा त्यांच्या बरोबर असतो. श्रावणी अगदी बाहेरच असतात, साहेबांना बाहेरच भेटतात दोघे. म्हणते बाबा तुम्ही. श्रावणीला खूप आनंद होतो की बाबा माझ्या घरी आले, पण एवढ्या रात्रीचं तिला जरा धक्काही बसलेलं. तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरात पाऊल ठेवायची आणि माझ्या बाबतीत माझी जीव घेणा खेळ खेळायची हिंमत कशी झाली. तिला तो क्षण आठवायला लागलेला असतो. डॉक्टरांच्या आणि शुभूच्या मदतीने त्या घरामध्ये ती गेलेली असते. काहीतरी विचारतोय, उत्तर दे. साहेब रोज असे जोरात किंचाळलेले असतात आणि उत्तर दे असं म्हणतात. विश्वंभर साहेब आलेले असतात. शुभूला आणि श्रावणीला इतके फाड फाड बोलतात. माझ्या जीवावर उठला होता ना, जराही लाज वाटली नाही. श्रावणी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, स्वतःच्या बापाचा जीव घ्यायला निघालीस होय. पण इतका आरडाओरडा केलेला असतो की श्रावणीच्या घरातली सगळीच माणसं आता आलेली असतात, एवढ्या जोराने कोण बोलतंय म्हणून. साहेब इतके चिडलेले असतात, नको नको ते आरोप शुभू आणि श्रावणीवर करत असतात. निवडणुकीला उभा राहू नये, निवडणुकीला उभा राहिले तुम्ही जिंकू नये यासाठी हा डाव टाकला, माझा जीव घ्यायचा प्रयत्न केला श्रावणी. तू पाडण्याचा डाव आखला श्रावणी, इतक्या खालच्या पातळीला गेलीस. तुझा खूप मोठा गैरसमज करून दिलेला असतो अलकनंदाने. इतके साहेब गरळ ओकत असतात, जे विष पेरलंय साहेबांच्या मनात अलकनंदाने, तेच साहेब आता शुभू आणि श्रावणीच्या पुढे गरळ ओकत असतात की तुम्ही मारण्याचा प्रयत्न केला, निवडणुकीला जिंकू नये, माझं करिअर संपावं, काय 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 साहेब आरोप लावत असतात. शुभू आणि श्रावणी बघतच राहिलेले असतात की साहेबांचं हे चाललंय तरी काय. पृथ्वी तर आश्चर्यचकित होऊन बघतो की भैया काय बोलतोय हे श्रावणीला. औषधं बदलली, मी वेडा व्हावा म्हणून दुसरी औषधं ठेवली,
काय काय कारस्थानं केले, विषारी भयानक अशी इंजेक्शन देण्याचा प्रयत्न केला. शुभू आणि श्रावणी काहीच बोलू शकत नसतात, ते फक्त नाही नाही म्हणतात. पण साहेब मात्र काहीच बोलून देत नसतात किंवा काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नसतात. की काही तुला मुलगी मानलं, जीवापाड प्रेम केलं, तुला हवं नको ते सगळं दिलं आणि तू काय बापाचा जीव घ्यायला निघालीस. पेक्षा जास्त विश्वास ठेवला होता, तू अशी वागशील ही अपेक्षा नव्हती, खरंच अपेक्षा नव्हती. आणि म्हणते बाबा मी देवाशप्पा सांगतेय, तुम्ही जे म्हणताय ते सगळा गैरसमज आहे. गैरसमज झालाय आणि त्या गैरसमजामुळे तुम्ही जे बोलताय ते सगळं चुकीचं आणि विरुद्ध आहे. मी संकटातनं वाचवायला आलो होतो, तुमचा जीव वाचवायला आलो होतो. बाबा विश्वास ठेवा प्लीज. विश्वंभर आता मोठ्या आवाजात म्हणतो, एक शब्दही बोलू नका, मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये. कारस्थानाची माहिती दिली नंदा अक्काने, डिटेलमध्ये माहिती दिली आणि नंदा अक्का कधीच खोटं बोलू शकत नाहीये. शुभू आणि श्रावणीला आता कळतं, नंदा अक्काने माहिती दिली ना, मग बरोबर हिने कान भरले असणार, विष पेरलं असणार. म्हणजे बाबा गैरसमज झालाय, तुम्ही चुकीचं बोलताय, तसं काहीच नाहीये, तुम्ही जो विचार करता तसं काहीच नाहीये, खरोखर तुमचा गैरसमज झालाय. तब्येत बिघडायला नाही, तर तुम्हाला बरं करण्यासाठी, तुमचा जीव वाचवण्यासाठी आलो होतो. जीव वाचला आम्ही आल्यामुळे, नाही तर फार भयानक आणि विचित्र अशी घटना घडली असते. नंदा अक्काचं कारस्थान आहे, नंदा अक्काचं नाव घ्यायचं नाही. तुझी हिंमत कशी झाली तिचं नाव घ्यायचं. म्हणतो साहेब ती काय म्हणते ऐकून तरी घ्या, एकदा तिला बोलायची संधी तरी द्या. मुलीच्या जीवात जीव असेपर्यंत तुमच्यावर काहीच संकट येऊ देणार नाही, ती तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही आणि ती तुमचा जीव घ्यायचा प्रयत्न कसा करे. साहेब खरंच तुमचा गैरसमज होते. शुभू सुद्धा समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. विश्वंभर कोणाचं काहीच ऐकून घ्यायला तयारच नसतो. बोलायची लायकी नाही तुझी, तुझ्या एका शब्दावर राजकीय निर्णय बदलायचो मी आणि तुझ्याकडनं ही अपेक्षा, माझा जीव घ्यायला निघालास. शुभू खरंच लाज वाटतेय, कधी काळी तुझ्यावर एवढा विश्वास ठेवलाय. त्या पाठीत तू खंजीर खूप असलाय, खंजीर. विश्वासघात केलाय तुम्ही दोघांनी, विश्वास ठेवायच्या लायकीचे तुम्ही नव्हताच, तरी सुद्धा माझा विश्वासघात केला. एकेकाळी इतकं प्रेम केलं श्रावणी तुझ्यावर आणि बापाच्या प्रेमाची ही अशी परतफेड केलीस तू. ते बाबा ऐकून घ्या. साहेब काहीही ऐकत नसते. वर उठला दोघं जण, माझा जीव घ्यायला लागला आणि तुम्ही देव माणसं समजत होतो ना, तुम्ही राक्षस होता, राक्षस. देव माणसं नव्हताच, तुम्ही राक्षस होते माझ्या आजूबाजूला. संपवण्याचा, करिअर संपवण्याचा, विश्वंभरला संपवण्याचा प्रयत्न केला ना तुम्ही. आता बघा मी तुम्हाला काही सोडत नसतो, माझा जीव घेतला तर मी तुम्हाला सोडेन होय. विश्वंभर म्हणतो की आता तुम्ही बघाच, माझ्या जीवावर उठला ना तुमचे संसार कसे उद्ध्वस्त करतो आणि रस्त्यावर तुम्हाला कसं आणतो, हा विश्वंभरचा शब्द आहे. उद्यापासून तुमच्या बर्बादीला सुरुवात. विश्वंभर तुम्हाला रस्त्यावर आणणार म्हणजे आणणार, अगदी काहीही झालं तरी. शुभी म्हणते तुमचं घर बघ कसं उद्ध्वस्त करतो. शुभी म्हणते ओ साहेब काय बोलायलंय, आमचं घर बीर. हे आवाज बंद कर, लायकी नाही तुझी बोलायची. अशी कसं आणि काय वागायचं, मॅनर्स नाही येत का. आणि ठेवायचा, मंत्र्याशी बोलतीये तू, महागात पडे ना. मंत्र्याला मोठ्या आवाजात बोलायला गेली तर महागात पडे. शोभीला इतके ओरडतात साहेब, शुभू आणि श्रावणीकडे रागाने बघतात आणि तन तन करत साहेब तिथून निघून गेलेले असतात. श्रावणी आणि शुभूचा एकही शब्द साहेबांनी ऐकलेला नसतो. धमकी देतात की उद्यापासून तुमची बर्बादी सुरू. म्हणते बाबा बाबा काका. पृथ्वी म्हणतो थांब श्रावणी, मी साहेबांना बघतो. आणि पृथ्वी आता साहेबांच्या मागे पळत गेलेला असतो. सुद्धा आता साहेबांच्याकडे पळत चाललेली असते. लगेच शुभूची आई म्हणते थांब, कुठे जायचं नाही. ती माझी अट मोडलीस ना, गेलीच होती ना तुझ्या बापाच्या घरी. बाप काय म्हणून गेला ऐकलं ना, माझ्या दारात येऊन आमच्यावरती वरडून गेला, धमकी देऊन गेला की संसार उद्ध्वस्त करणार, घर माझा संसार सगळं उद्ध्वस्त करणार आणि रस्त्यावर आणणार, असं म्हणून गेलाय तुझा बाप. शोभीला तर अजिबात अक्कल नसते. एवढा सगळा तमाशा झालाय आणि ती म्हणते श्रावणी पाया पडायचं आणि आमची माफी मागायची. शोभे आता श्रावणीला म्हणते आत्ताच्या आत्ता पाया पडायचं आणि माफी मागायची. मी म्हणते शोभाताई गप्पच बसायचा, एक शब्द सुद्धा बोलायचं नाही. मी म्हणते सासूबाई अजिबात घाबरू नका, काहीच होणार नाहीये. बाबा बोलले रागाच्या भरात, बाबा काहीच करणार नाहीये, विश्वास ठेवांच्या मनात कधीच कपट नसतं. बाबा कधीच कोणाचं वाटोळ करू शकत नाही. ते बोलले रागाने पण ते काहीच करणार नाही. आता शोभी म्हणते तू आणि शुभू तिकडे पाऊल ठेवलंच कशाला, त्यांच्या घरी गेल्या नसता तर आज आमच्यावर ही वेळ आलीच नसती. तुझा बाप येऊन आम्हाला बोलून गेलाच नसता. तुम्ही साहेबांना आजारी बिजारी पाडणार होते की काय. शुभू काय करणार होते रे साहेबांना. तायडे तोंड सांभाळून बोल, आम्ही कशाला मारू आणि आजारी पाडू का साहेबांना. त्यांच्या जीवाला धोका होता ना म्हणून गेलो होतो साहेबांना सगळ्या संकटातून वाचवायला. म्हणजे तुम्हाला कसं कळलं रे तो साहेब धोक्यामध्ये, त्याचा जीव धोक्यात आहे. म्हणते बोला बोला बोला, साहेबांशी तुमचा संबंधच काय, जीव बीव वाचवायला तुम्ही काय देव माणसं लागून गेला का, त्या साहेबाचा जीव वाचवायला निघाला. ही म्हणते श्रावणीला तुझं काय संबंध आहे त्या माणसाच्या दारात जायचा आणि त्याचा जीव वाचवण्याचा, तुझा संबंध काय बोल. त्या घरची सून आहे ना तेवढंच नातं लक्षात ठेवायची. कशी दैना करते आणि काय अवस्था करते ना तू बघच आता. तू इकडची ना तिकडची कुठेच राहणार नाही, इतकं तुझं वाटोळं करते श्रावणी. साहेब तिकडे म्हटलेले असते की तुमचं वाटोळं करणार आणि आई म्हटलेली असते श्रावणीच्या तोंडावर की तुझी दैना कशी करते ना तू बघच आता. आता श्रावणी दोन्ही बाजूने अडकलेली असते, दोघांचाही गैरसमज झालेला असतो. श्रावणीकडे काहीच उत्तर, काहीच पर्याय राहिलेलं नसतो. शोभी लगेच आई आई करत बोंबलत गेलेली असते आईच्या मागे. अण्णा मात्र शुभू आणि श्रावणीच्या जवळ उभे असते. इतकी घाबरलेली असते, रडायला लागलेली असते. काय करावं आणि काय नाही श्रावणीला काहीही सुचत नसतं. अण्णा शांतपणे म्हणतात शुभू श्रावणी नक्की काय भानगडे मला कळेल का. हो अण्णा सांगतो. म्हणतो अण्णा मी सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो, एक्झॅक्टली काय घडलं आणि साहेबांचा कसा गैरसमज झाला. आम्ही तिथे गेलेलो. अलकनंदा आहे ना अलकनंदा. शुभू सांगायला सुरुवात करतो अलकनंदाचं नाव घेऊन. अण्णा म्हणतात बास 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 सगळं समजलं.
साहेब जे जे काही बोलत होते ते सगळं त्या बाईने केलं आणि सगळं खापर तुमच्यावर फोडलं. ती नामाने राहिली आणि तुम्ही सगळं केलं असं तिने सांगण्याचा प्रयत्न केला. साहेबांचा गैरसमज केला. आलंय माझ्या लक्षात, साहेबांना तुम्ही वाचवलं, पण खरं तर तिचा डाव उधळला म्हणून तिने तुमचा डाव उधळायचा प्रयत्न केला, बरोबर ना? म्हणूनच साहेब अशी विचित्र आणि काही बोलत सुटले होते. खरं तर सगळ्या नंदा अक्काच्या डावे आता आलंय लक्षात. ती बाई फार विषारी आहे रे, ती कुणाचीच होऊ शकत नाहीये. नागिन आहे नागिन. ज्याला डसेल त्याला बर्बाद करणारी ती बाई. त्या संकटातून तुम्ही साहेबांना वाचवलं, बरोबर ना? अलकनंदाच्या तावडीतून साहेबांना वाचवलं आणि तरी सुद्धा साहेबांचा असा गैरसमज करून दिला की तुम्ही साहेबांना संकटात टाकलं. हो, तुम्ही जे म्हणताय अगदी तसं आणि तसंच झालं. बाईने फासे उलटे टाकले ना म्हणून तुम्ही अडकले. आता स्वीटी निर्लज्जासारखी बसून एन्जॉय करत असते, मस्त खात पित असते. तिला काही परिणाम होत नाही काय तमाशा झालाय किंवा काय चाललंय. स्वीटी म्हणते आतापर्यंत शुभूच्या घरात साहेबांनी चांगला तमाशा, चांगला धमाका केला असेल, त्यांची लायकी दाखवून दिली असेल की काय विश्वंभर साहेबांच्या नादाला लागल्यावर होतं. स्वीटी आता खात असते तेवढ्यात काय विश्वंभर अगदी तावातावाने रागारागाने आलेली असतात. अलकनंदा म्हणते विश्वंभर विश्वंभर काय झालंय विश्वंभर तिकडे? त्या नीच लोकांनी काही दगाफटका केला नाही ना? फार घाणेरडी लोक रे, त्यांच्या दारात जायलाच नको होतं तू. काय ग नंदा अक्का, हिंमत आहे का त्यांची दगाफटका आणि तेही मला? लायकी का त्यांची? काय केलं? पोलिसात दिलं का त्यांना? काय आमचा बंदोबस्त करून टाकायचा विश्वंभर, पोलिसात देऊन टाकायचं होतं. एकदाचे एक घाव आणि दोन तुकडे. जेलमध्ये खडी फोडायला गेले असते, जेलमध्ये सडत बसले असते ना, त्यांची अक्कल जागेवर आली असती. कळतंय का? तू का त्यांना जेलमध्ये पाठवलं नाही विश्वंभर, नंदा अक्का? त्यांची हालत करायची आहे ना, आत्ताच्या आत्ता त्यांना रडकुंडीला आणायचं म्हणजे आणायचंच. आता आपण काहीच करायचं नाही. नंदा अक्का जरा थांब, इलेक्शन तोंडावर आलंय, आता आपल्याला काहीच करायचं नाही. नंदा अक्का जरा थांबशील का तू? आता आपण शांत बसायचं, एकदा इलेक्शन होऊन जाऊ दे, मग काय त्यांची वाट लावायची. तोपर्यंत आपण काही करायचं नाही, डोळ्यावर यायचं नाहीये. त्यामुळे त्यांना काय करायचंय ते करू दे, आपण सध्या एकदम शांत पडायचंय. इलेक्शन झालं की मग त्यांची लायकी त्यांना दाखवून द्यायची. एकदा इलेक्शन होऊ दे. एकेकाची कशी वाट लावतो ना, तू सुद्धा बघत राहशील की विश्वंभरशी पंगा घेतल्यावर विश्वंभर कशी हालत करतो. एकेकाला अशी काय वाट लावून सोडतो ना की तू बघतच राहा. साहेब आता चिडचिड करतात आणि तावातावाने त्यांच्या रूममध्ये निघून गेलेले असतात. खरं तर नंदा अक्का आणि स्वीटीला फार आनंद मिळालेला असतो हा सगळा तमाशा करून. स्वीटी म्हणते काय मॅडम, मस्तपैकी राडा होणार, तमाशा होणार, रस्त्यावर येतील, पण काहीच झालं नाही. एवढं सगळं प्लॅनिंग करून हाताला काय आलं तर काहीच नाही. काय यार, विश्वंभर बसू शकतोय शांत, अलकनंदा शांत बसणार नाही म्हणजे नाही. मी माझे कारस्थानं, क्रूरपणा चालूच ठेवणार आणि माझ्या पद्धतीने त्यांना अद्दल घडवणार म्हणजे घडवणार. स्वीट आहे, अलकनंदा आहे मी. मॅडम नक्की काय करणार आहे हो तुम्ही? म्हणजे तुमच्या डोक्यात काय? असं युद्ध छेडायचंय ना का या युद्धाच्या आगेमध्ये सगळे जळून असे खाक झाले पाहिजे. तू बघच आता मी काय आणि कशी हालत करते. आता दुसऱ्या दिवशी छान असे अन्न तयार होतात, नेहमीप्रमाणे पूजा करत असतात आणि म्हणतात आज वाढदिवस आहे, पण घरातल्या एकाच्या सुद्धा लक्षात नाहीये. श्रावणी सुद्धा रेग्युलर काम असतं, चहा पाणी नाश्ता सकाळचं सगळ्यांना देत असते. अण्णांना कुणी विषही केलेलं नसतं किंवा काही. अण्णांना अंदाज नसतो की माझा वाढदिवस कुणाच्या लक्षात आहे. शुभू आणि श्रावणीचा वाढदिवस लक्षात असतो आणि दणक्यात असा वाढदिवस ते साजरा करणार असतात. म्हणतात कारभार नाही, मी जरा जाऊन येतो मंदिरात. कारभारी म्हणते हो. ते अण्णा चहा घ्या मग जा मंदिरात. म्हणते नाही म्हणतायत ना, मग कशाला चहा देतीये ग? असं कसं? चहा पिल्याशिवाय कसं जाऊ देणार? पिऊ दे त्यांना चहा. सोबत आहे शांत बसायचा. अण्णा चहा घ्या. अण्णा लगेच चहा घेतात. माझे बाबा आहेत हे सांगते तोंडवर करून. त्यांच्या लक्षात आहे का आम्ही त्यांची पोरगी आहे, दिवसभर टोमणे मारत असतात, आपण पोरीला टोमणे मारतो हे आहे का त्यांच्या लक्षात? ते लक्ष देऊ नका, चहा प्या तुम्ही. सून आहे ना नटमोगरी, तिला सोडून पोरगी कधी दिसायला लागली? सुनाचं कौतुक करता करता पोरगी काय दिसती होय? शुभू आलेला असतो आणि अण्णांचा चहाही पिऊन होतो. अण्णा म्हणतात चला आता मंदिरात जाऊन येतो. पण आई 2 मिनिटं खुर्चीवर उठतीस का ग जरा? ते का म्हणजे काय आत्ताच बसले ना मी, लगेच उठतीये? बसवायचं एका खुर्चीवर? उठ ग 2 मिनिटं. 2 मिनिटांनी काय फरक पडतो? दुखायलाय बसलो तो काय सहन होत नाही? अगं बाई उठ की 2 मिनिटं. तू खुर्ची जरा मध्ये आणतो सेंटरला आणि अण्णांना म्हणतो की बसा याच्यावर. औक्षणाचं ताट तर केलेलं असतं श्रावणीने. अण्णांना खुर्चीवर बसवतात. आता अण्णांचं औक्षण करत असते श्रावणी. मी आता औक्षणाचं ताट घेते आणि म्हणते बाबा हॅपी बर्थडे. शोभीला आणि शोभीच्या आईला असा धक्का बसतो जबर की हिच्या लक्षात आहे अण्णांचा वाढदिवस आणि आमच्या लक्षातच नाही. अण्णांच्या चेहऱ्यावर सुखद असा आनंद आलेला असतो. खूप छान वाटतं. जावाई तर काय वर तोंड करून उभाच असतो. सासरे बुवा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. आता ओवाळते अण्णांना, फार प्रेमाने काळजी घेत असते आणि जीवही लावत असते. आता त्यांचं औक्षण करत असते का आता आज वाढदिवस आहे म्हणून. त्याचं औक्षण वगैरे केलेलं असतं. अण्णा खूप खुश झालेले असतात. इतका आनंद होतो अण्णांना, पहिल्यांदाच कोणीतरी औक्षण केलंय, वाढदिवस साजरा करतो. आणि म्हणते सासूबाई तुम्ही पण औक्षण करा. आता बायकोकडं आणि शोभीकडे बघत असतात. यांच्या लक्षात नाही आणि बिचारे काल आलेल्या श्रावणीच्या लक्षात आहे माझा वाढदिवस. शोभी सुद्धा गेलेली असते औक्षण करायला, चोमड्यापणा करायला. हॅपी बर्थडे हॅपी. आता शेवट सानिका सुद्धा औक्षण करते. अण्णांना फार छान वाटलेलं असतं की सगळ्यांनी मला औक्षण केलं, माझा वाढदिवस सगळ्यांनीच लक्षात ठेवला. शुभू आणि श्रावणी सगळ्यांचं औक्षण करून झाल्यावर छान असं गिफ्ट आणलेलं असतं. दोघं जोडीने अण्णांना गिफ्ट देतात. अण्णा म्हणतात याच्यात काय?
श्रावणी म्हणते, अण्णा तुम्ही उघडून बघा ना, मग तुम्हाला कळेल ना काय गिफ्ट आणलंय तुमच्यासाठी. श्रावणीला आणि शुभूला खूप आनंद होत असतो. तेवढाच आनंद आनंदना सुद्धा होत असतो की एवढ्या प्रेमाने सगळं काही करते श्रावणी आणि शुभू, एवढं सगळं लक्षात ठेवलंय आणि माझ्यासाठी किती आणि काय काय करते. अण्णा खूप खुश असतात. शुभू आणि श्रावणीला त्याच्यापेक्षाही जास्ती आनंद होत असतो. शुभूने आणि श्रावणीला खूप आनंद होत असतो की अण्णांसाठी आपण काहीतरी करतोय. अण्णांना खूप चांगले असतात. शुभूने आणि श्रावणीने अण्णांसाठी छान असा कुर्ता आणलेला असतो. अण्णांना खूप आवडतो. अण्णा म्हणतात, एक नंबर कुर्ता आहे, लय भारी आहे, आवडला मला. दुसरं गिफ्ट असतं, लक्ष्मी देवीची मूर्ती असते. दुसरं गिफ्ट फोडतात. अण्णा म्हणतात, लक्ष्मी देवीची मूर्ती लय भारी आहे, लय भारी आहे. अण्णांच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं. म्हणतात, आयुष्यातलं इतकं अनमोल गिफ्ट दिले तुम्ही दोघांनी, खरंच तुमचे किती आभार मानू. म्हणते, अण्णा आम्ही काहीच आणलेलं नाहीये. अण्णा म्हणतात, चालतंय ग, तुम्ही आनंदी राहात तेच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट. आता अण्णांचं ऑप्शन झालेलं असतं, गिफ्ट देऊन झालेलं असतं. श्रावणी म्हणते, सानिका तू जरा बस बरं या खुर्चीवर, जॉबला उशीर होतोय, मी काय जात नसते. अगं बस ग, 5 मिनिटांनी काय फरक पडतोय. तुझ्या ऑफिसचा पहिला दिवस आहे ना, ऑल दी बेस्ट. त्याचं सुद्धा ऑप्शन केलेलं असतं श्रावणीने आणि भरभरून तिला शुभेच्छा देते आणि मन लावून काम कर, हिंमत हारायची नाही, अगदी हिंमत ठेवून काम करायचं. शोभीच्या आणि आईच्या तोंडावर मात्र 12 वाजलेले असतात. त्यांना अजिबात आवडत नसतं जे काय चाललंय. अजिबात त्यांना आनंद सहनच होत नसतो. तोंडावर 12 वाजून गेलेले असतात. काय करू आणि काही नाही त्यांना कळत नसतं. सानिका अण्णा यांचं काय काय कौतुक चाललंय आणि शोभी आणि आईला अजिबात कुठेच काही डिमांड नसतो. सानिकाचं सुद्धा ऑप्शन केलेलं असतं. शुभू आणि श्रावणीला इतका आनंद होतो आणि सानिकाला खरं तर खूप आनंद झालेला असतो की श्रावणी आणि शुभू इतकी काळजी घेतात, इतकं प्रेमाने वागतात. तिच्याही चेहऱ्यावर कम्मालीचा आनंद असतो. खूप खूप आनंदाचं वातावरण त्यांच्या घरात असतं. अण्णा तर काय आनंदाने अगदी भारावून गेलेले असतात की इतकं छान सगळं माझ्या पोरांनी केले, खूप खूप छान वाटत असतं. इकडे आता श्रावणी खुश आहे, शुभू खुश आहे, सानिका खुश आहे, अण्णा खुश आहे. शोभी आणि शोभीच्या आईच्या तोंडावरच मात्र 12 वाजलेले असतात. खरं तर मित्रांनो, हे सेलिब्रेशन झालंय आता. हा भाग तर इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार आहे आपण अगदी थोडक्यात बघूया. अण्णा आता नवीन कुर्ता वगैरे घालतात, छान आवरतात आणि मंदिरात गेलेले असतात. तिथे आता बरोबर अलकनंदाने एक डाव रचलेला असतो, सापळा टाकलेला असतो आपल्या अण्णांच्यासाठी. अण्णा मंदिरात जातात, एक बाई येते आणि अण्णांचा हात धरते आणि जोर जोरात विश्वंभर साहेबांच्या समोर आरडाओरडा करते, या माणसाने माझा हात पकडलाय, माणसाने हात पकडलाय. अण्णा म्हणतात, बाई माझा हात सोडा प्लीज, तुम्ही हात सोडा. तरी सुद्धा ती बाई काय हात सोडायला तयार नसते आणि विश्वंभर साहेब म्हणतात, यांनी जर गुन्हा केला, यांनी जर चूक केली आहे तर त्याची शिक्षा या माणसाला मिळायलाच हवी. विश्वंभर स्वतः सांगतो सगळ्या तिथे जमलेल्या बायकांना की याला इतकं मारा की परत हा घाणेरडं कृत्य करायच्या लायकीचं राहणार नाही. त्या बायकाने इतकं अण्णांना मारलेलं असतं, इतकं अण्णांना मारलेलं असतं, कपडे फाडलेले असतात, रक्त भंबाळ केलेलं असतं अण्णांना. जेव्हा अण्णा या अवस्थेत घरी येतात तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसतो की अण्णांची ही काय अवस्था आहे. अण्णा म्हणतात, माझा जबरदस्त ऍक्सिडेंट झालाय. तेवढ्यात काही शोभी लगेच मोबाईल बघते, तर मोबाईलवर व्हिडिओ आलेला असतो. अण्णांना तुडवलेलं असतं त्या बायकांनी. सगळं काही आता बर्बादीचं कारण असतं आणि विश्वंभर तर सांगून गेलेला असतो की यांची बर्बादी मी करणार, पण तो इलेक्शन नंतर बर्बादी करणार असतो. अलकनंदा म्हटलेली असते, याला दम आहे, याला थांबायचंय, मी काय थांबणार नाही, या लोकांना मी बर्बाद करणार. अलकनंदाने एक 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 डाव टाकायला आता सुरुवात केलेली असते. आईला दाखवते, श्रावणीला दाखवते, धक्का बसलेला असतो यांना की हे काय चाललंय. आता श्रावणीला बोलत असते, तुझ्या बापाची हिंमत झाली माझ्या बापाला मारायची, एवढं सगळं केलंय तुझ्या बापाने, जराही लाज नाही काय गये श्रावणे. तिला खूप वाईट वाटलेलं असतं की माझे बाबा असे वागले अण्णांची. खरं तर विश्वंभर असं काही वागलेला नसतो, पण मुद्दाम विश्वंभरचं नाव समोर आणलेलं असतं. श्रावणीला गिल्टी फील होत असतं. आता मात्र शोभी आणि आई श्रावणीला काही सोडणार नाही. बोलून बोलून इतक्या टॉर्चर करतील की तिला मेल्याहून मेल्यासारखं होणार. बघू आता या सगळ्या प्रसंगामध्ये विश्वंभर साहेबांचा काही दोष नाहीये, अलकनंदाचा दोष आहे. हे श्रावणी कसं सिद्ध करणार आणि सगळ्यांचा गैरसमज कसा दूर करणार, जर बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.